सर या एक मिनिट, या ना, या हा, या ना, या सर. कालपासून यांचे तमाशे चालू आहेत, आता गाडी फोडली. अर्थात काल निनावी पत्र जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलं होतं. पोहोचल्यानंतर त्याची मी बातमी केली होती आणि बातमीनंतर खरं तर भरपूर मोठ्या प्रमाणात मॉब जो आहे तो बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशनला जमा झाला होता. माझ्या नावाच्या घोषणाबाजी त्या ठिकाणी झाली. परंतु आज सकाळच्या सुमारास नगर परिषदेच्या माध्यमातून मी एक बातमी केली. नगर परिषदेमधून मी बाहेर पडत होते आणि बाहेर पडत असताना नगर परिषदेच्या आवारामध्येच त्या गेटमध्येच जवळपास 3 ते 4 महिलांनी माझी सगळ्यात पहिले गाडी अडवली. गाडी अडवल्यानंतर त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, मला खेचण्याचा प्रयत्न केला. आम्ही तिथून कशीबशी गाडी बाहेर काढली. तिथून मी DCP सरांना फोन केला की असा प्रकार झालाय. त्याच्यानंतर सरांनी मला सांगितलं ईस्ट पोलीस स्टेशनला लगेच जा, PI सरांना भेटा. मी ईस्ट पोलीस स्टेशनला गाडी थांबवली. तोपर्यंत जवळपास जास्त महिला आल्या होत्या ईस्ट पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनच्या आवारामध्येच खरं तर पुन्हा एकदा अनेक महिलांचा मॉब जमा झाला. त्यांनी आमची पूर्णपणे गाडी फोडलेली आहे, मला मारहाण केलेली आहे, जीवघेणा हल्ला माझ्यावरती केलेला आहे. एवढंच नाही तर माझ्या हातात असलेला मोबाईल जो आहे तो सुद्धा त्यांनी खेचलेला आहे आणि खेचून त्यांनी तो तिथून पळ काढलेला आहे. तेवढ्यात एका पोलिसांनी, लेडीज पोलिसने त्यांना पकडलं आणि त्यांच्या हातातून तो मोबाईल घेतला. माझ्यासोबत माझा कॅमेरामॅन असतो, त्यांना सुद्धा मारहाण केलेली आहे आणि गाडी पूर्णपणे फोडलेली आहे. भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रवीण राऊत आणि त्यांचे कार्यकर्त्या, महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून हा जो काही संपूर्ण प्रकार आहे तो करण्यात आलेला आहे. जरी प्रवीण राऊत तुम्हाला कुठेही दिसत नसते तरी सुद्धा त्यांच्या सांगण्यावरून हा प्रकार करण्यात आलाय असा माझा थेट आरोप त्यांच्यावर. अर्थात 100% झाला पाहिजे हा पहिला प्रकार आणि पत्रकारांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. यापूर्वी सुद्धा उल्हासनगरमध्ये असा काहीसा प्रकार घडला होता काही दिवसांपूर्वी. वारंवार पत्रकार ज्यावेळी एखाद्या गोष्टीवरती, म्हणजे मला एक कळत नाही, निनावी पत्र आलं त्याचं मी फक्त बातमी केली आहे, एवढं सांगणं आहे की ते निनावी पत्र लिहिलं कोणी, कुठून आलं आणि त्याच्यामधला आशय कोणी, एवढी हिंमत केली, त्यांनी त्याचा शोध घ्यायला हवा होता ना की ज्यांनी हे पत्र, मी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त बातमी केली आहे, ज्यांनी लिहिलंय त्यांचा शोध घ्या. त्यांना तुम्ही कायदेशीर जे काही तुमचा रोष आहे त्यांच्यावर व्यक्त करणं अपेक्षित होतं. त्यामुळे माझी मागणी आहे की त्यांनी 100% माझ्यावर जो काही जीवघेणा हल्ला केला त्या संदर्भात बदलापूर ईस्ट पोलिसांनी कडक कठोर कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा अशी माझी थेट मागणी.